माणगाव आणि त्याच्या विरोधात एक्सेल टीम. फार जबरदस्त सामना तमाम प्रेक्षकांच्या भेटीला जरूर आला आणि नुकताच ज्यांच्या शुभास्ते मॅन ऑफ द मॅचचा किताब प्रदान करण्यात आला अर्थातच माणगाव टीमचे पॅकर सुनीलदादा आहिर या ठिकाणी उपस्थित आहेत. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. आणि मॅचकडे वळूयात. अगदी टॉस जिंकला होता तर मला वाटतंय षटकार 3 विकेटसाठी तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज आणि 3 डॉट बॉलसाठी तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज सुनीलदादा आहिर यांच्याकडून. जाऊया मॅचकडे. येस, अंपायर डिसिजन ग्रीन सिग्नल. जाऊया मॅचकडे. मॅच ऑन होईल. सलामीची जोडी आपण पाहतोय संगम बोराडे आणि कौशल बोराडे. ही बोराडे बंधूंची जोडी सध्या मैदानात आहे. तर गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय माणगाव टीम कडून सागर हा गोलंदाज. कटआउटला जर षटकाराचा बॉल लागला तर गार्गी भास्कर कामरी यांच्याकडून त्या खेळाडूसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज दिलं जाईल. सूरज बोराडे यांच्याकडून ओव्हरला 3 षटकार. सुहास बोराडे यांच्याकडून ओव्हरला 3 षटकार जर मारले तर तब्बल 1000 रुपयांचं कॅश प्राइज देण्यात येईल. कटआउट साठी जे पारितोषिक आहे ते फक्त एक्सेल टीम साठी आहे, याची देखील आपण नोंद घ्या. हे सुद्धा पारितोषिक एक्सेल टीम साठीच आहे. जाऊया मॅचकडे. अर्थातच आपण पाहतोय सागरचा पहिला बॉल डॉट आलाय. चांगला बॉल, फार चांगला अटॅकिंग पॉवर पाहायला मिळते. अगदी स्पेल चांगला हाताळतोय परंतु इथे लेग बाईटच्या स्वरूपात या घेतील 4 धावा. चुकीला माफी नाही परंतु इथे गोलंदाज फार चांगले एफर्ट वापरतोय परंतु मैदानात फार मोठ्या चुका सुद्धा माणगाव टीम कडून पाहायला मिळाल्यात. कारण एकीकडे पहिला बॉल डॉट आल्याच्या तर दुसरा बॉल सुद्धा मी तर म्हणेल गोलंदाजाचा डॉटच आलाय परंतु लेग बाईटच्या स्वरूपात या 4 धावा जरूर धावफलकावरती पाहायला मिळत आहेत. आणि तब्बल या 4 धावेने खातं उघडलंय तर एक्सेल टीमचं. धडाडीचे दोनही फलंदाज पाहायला मिळत आहेत. अगदी नावारूपाला आलेल्या एक्सेल टीमला एका उंचीवरती नेऊन ठेवण्याचं कार्य जर आत्तापर्यंत केलं असेल तर ते या 2 खेळाडूंचं महत्त्वपूर्ण योगदान असेल. चांगला फटका. आम्ही म्हटलं होतं की धडाडीचं नेतृत्व आहे आणि इथे संगम बोराडे ऑन फायर होत आहेत. चांगली फाईट सध्या पाहायला मिळते त्यांच्या बॅटमधून आणि येतोय संगम बोराडे ब्रँडेड सिक्सर. ठोक डीजे. पुन्हा एकदा चांगला बॉलिंग अटॅक पाहायला मिळतोय. खरं म्हणायला गेलं तर मी म्हटलं होतं की संगमच्या बॅटमधून षटकार जरूर आलाय परंतु लेग बायच्या स्वरूपात एक धाव येईल. पण जर विचार करायला गेलं ना तर सागरच्या गोलंदाजीचा वरचष्मा सध्या मैदानात पाहायला मिळालाय. कारण मी म्हटलं ना की पहिला बॉल डॉट आला तदनंतर दुसरा बॉल सुद्धा सागरचा डॉट होता परंतु कीपर आणि स्लीपरच्या चुकीमुळे मी तर म्हणेल या दोन्ही खेळाडूंच्या चुकीमुळे चौकार अर्जित झाला आणि तदनंतर संगमला संधी निर्माण करून देण्यात आली. तिथे आला षटकार परंतु आता सुद्धा डॉट होता परंतु लेग बायच्या स्वरूपात एक धावफलकावरती जरूर पाहायला मिळेल. धावसंख्या टोटल जाऊन पोहोचले ते अद्यापर्यंत 11 आकड्यावरती. फटका खेळण्याचा प्रयत्न ही क्रिकेटमध्ये नेहमी पाहायला मिळतं. कारण एकीकडे जर मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या षटकाचा विचार करायला गेलं तर तडाखेबाज फलंदाज जरूर असतात परंतु तदनंतर गोलंदाज तितकाच ताकदवर असतो आणि हे सागरने आज मैदानात जरूर सिद्ध केलंय. एक मोठा फटका आला तदनंतर मात्र थोडंसं विसावलंय. या ठिकाणी आपण पाहायला गेलो तर पुन्हा एकदा लेग बायची एक धावफलकावरती जरूर पाहायला मिळते. फटका टॅप करून केले गेलेत. क्षेत्ररक्षक तैनात आहे. अति घाई करण्याचा प्रयत्न या ठिकाणी झाला परंतु इथे षटकाला पूर्णविराम जरूर मिळेल. पहिलं षटक या ठिकाणी मॅन्डेटरी पॉवर प्लेचं समाप्ती पथावरती आलंय आणि धावसंख्या आता मात्र जाऊन पोहोचले ती तब्बल 12 आकड्यावरती. फार चांगला स्पेल सुद्धा पाहायला मिळाला. मी तर म्हणेल षटकाराला जो चौकार चुकीचा आला नसता तर आणखी धावसंख्येला एक ब्रेक पाहायला मिळाला असता परंतु इथे फार चांगली गोलंदाजी सागरची सध्या मैदानात पाहायला मिळाली आहे. अगदी दोनही फलंदाजांना जागेवरती स्थित केलं होतं. एक संगमचा षटकार सोडला तर परंतु इथे पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्या 12 आकड्यावरती. माणगाव संघ इन ॲक्शन आपण पाहताय. जबरदस्त सुरुवात त्यांच्या वतीने या पहिल्याच ओव्हरमध्ये होत असताना
जबरदस्त पद्धत एक षटकार वगळता चांगली गोलंदाजी या पहिल्या षटकामध्ये राहिलेली आहे. दोन बोराडे बंधू एक विध्वंसक फलंदाज आहे, परंतु त्यांच्या विरोधामध्ये मानगाव संघाने देखील जबरदस्त सुरुवात केली. सातत्यानं दबदबा आपण मानगाव टीमचा संपूर्ण कर्जत परिसरामध्ये पाहिलेला आहे. आणि या आजच्या वाकस चषकामध्ये साई 11 अर्थातच सुनीलजी आयर साहेबांना पुरस्कृत केलेला साई 11 मानगाव संघ इन ॲक्शन आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. तर ताकदवार दोन संघ आहेत. दोन्ही संघांमध्ये मजा येणाऱ्या मॅचमध्ये जमलेल्या सर्व प्रेक्षकांचं आपण सहर्ष स्वागत करूयात आणि ऐकूयात पुन्हा एकदा आवाज संदीपजी बोराडे सर यांचा. थँक्यू. थँक्यू पियुष. फार चांगली बलाढ्य लढत आहे खरं म्हणायला गेलं तर. एकीकडे माणगाव आणि त्याच्यानंतर एक्सल या दोन संघादरम्यानची लढत आहे ना, तमाम प्रेक्षकांचं पारणं फेडणारी लढत आहे. कारण एकीकडे म्हटलं ना की दावेदारी. प्रेक्षकांना विनंती की आपण जे बाउंड्री लाईनचा पट्टा आहे त्याच्या मागे बसायचंय प्लीज सर्व प्रेक्षक, कारण तुमच्यामुळे मॅच थांबली आहे. अगदी अंपायर सुद्धा इशारा करतायत बाउंड्री लाईनचा पट्टा आहे, अन्यथा आयोजक जागेवर पोहोचले तर त्रास होईल, याची आपण नोंद घ्या. जाऊया मॅचकडे. लाईफटाईम राऊंडचा मारा करतोय. सध्या जर पाहायला गेलं तर गोलंदाजी मार्क वरती आता गणेश गोलंदाज आहे. हा नक्कीच सुनील आहिर यांचं पारितोषिक मात्र कंटिन्यू राहील. 3 विकेट 1000 आणि 3 डॉट बॉल साठी 500 रुपयांचं कॅश प्राइज त्यांच्याकडून देण्यात येईल. आणि अगदी आपण पाहतोय ना ही सलामीची जोडी अजूनही मैदानात आहे. पहिलं षटक संपलंय म्हणजे एक आशा. फुलटॉस बॉल समाचार पाहिजे तितका घेता आला नाहीये, ज्याच्यासाठी कौशल बोराडे ओळखला जातोय तिथे मात्र चुकी झाली आहे. कारण अद्यापपर्यंत कौशलच्या या बॅटिंगसाठी तमाम क्रीडा रसिक सुद्धा वाट पाहत आहेत, परंतु दाद द्यावी लागेल. मुख्य प्रवेशद्वाराच्या जवळपास 4 व्हीलर पार्क करण्यात आलेले MH46BA 7609 या क्रमांकाची 4 व्हीलर आम्ही रिक्वेस्ट करत आहोत कार ओनरला की आपण कृपा करून ती काढा. जबरदस्त फटका बॅकफुटला जाऊन स्क्वेअर कट करत एक्स्ट्रा कव्हरला खेळलेला फटका चौकार येतो. आम्ही पुन्हा एकदा विनंती करत आहोत ज्या ज्या प्रेक्षकांना रस्त्याच्या अगदी मधोमध गाड्या पार केलेल्या आहेत MH46BA 7609 आणि जस्ट नंबर प्लेटच्या वरती पोलीस असं देखील लिहिलेलं. तर आम्ही विनंती करतो साहेबांना आपली गाडी आपण कृपया करून थोडीशी साईडला पार्किंग करा, ही आपल्याला विनंती मॅनेजमेंट टीमच्या वतीने आम्ही करत आहोत. आणि त्याचबरोबर आपण पाहतायत या स्पर्धेचे मुख्य लाडके आयोजक तरुण तडफदार व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे श्रीमान मंगेश दादा पवार यांची ग्रँड एंट्री आपल्याला या स्पर्धेच्या वतीनं पाहायला मिळते. रविदादा कांबरे यांच्या वतीनं चौकार आणि षटकार अटॅकसाठी 500 रुपयांचं पारितोषिक आलेलं आहे. एस डीजे थँक्यू डीजे. त्याचबरोबर आपण पाहतात या स्पर्धेचे लाडके आणि मुख्य आयोजक श्रीमान धडपदार नेतृत्व म्हणून ज्यांची ओळख राहिलेली आहे या विभागावरती या परिसरामध्ये ज्यांच्यावरती अतोनात प्रेम केलेलं आहे, ते स्वप्न बऱ्याचशा वर्षांपासून होतं, ते स्वप्न अखेर श्रीमान मंगेशदादा पवार यांचं सत्यामध्ये उतरलेलं आहे. आणि मंगेशदादा पवार यांच्या स्वप्नातील स्पर्धेचा आनंद तुम्ही घेतात. म्हणजेच वाकस चषक 2025 हे चित्तथरारक सामने. मॅच कडे बोलूया. अर्थातच गोलंदाजी मार्क वरती गणेश यांच्या समवेत आपण पाहतात भाऊदादा गाड्यांचं नुकताच आगमन आमच्या व्यासपीठावरती झालेलं आहे. त्याचबरोबर तेजस्वी जाधव साहेब आलेले, त्या दोन्ही मान्यवरांचं आम्ही सहर्ष स्वागत करत आहोत. थँक्यू. अर्थातच आपण पाहतोय कौशल बोराडेचा अगोदरचा फटका फार सुंदर होता, एक लाजवाब अगदी बाकबूट पंच पाहायला मिळाला होता. त्यानंतर मात्र डीप एक्स्ट्राचा तो चौकार चांगला फटका. पुन्हा एकदा आपण पाहतोय कौशल बोराडेने फ्लाय स्लिप करत मात्र बॉलला धरलाय 4 धावांसाठी. पुन्हा एकदा चौकार. आणि अगदी आपण पाहतोय ना की पारितोषिकांची खैरात या ठिकाणी पाहायला मिळते. मंगेशदा पवार यांनी आयोजलेली स्पर्धा
वाकस चषक आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यांच्याकडून पारितोषिकांची खैरात आपण पाहतोय. जवळजवळ मला वाटतंय चौकार हॅट्रिकसाठी 1100 रुपये, षटकार हॅट्रिकसाठी 1100 आणि विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राईज आहे त्यांच्याकडून. परंतु या बॉलवरती कौशल बोराडेचा चौकार जर आला तर माझ्या माहितीप्रमाणे आतापर्यंत या पहिल्या चौकार हॅट्रिकचा तो मानकरी ठरू शकतो. सुंदर गोलंदाजी मी तर म्हणेल यावेळी गोलंदाज फार चाणक्य निघालेत, कारण त्याला सुद्धा माहित होतं की या बॉलवरती चौकार आला तर संघाच्या धावसंख्येत भर पडेल ती एक्सेल टीमच्या. परंतु इथे जर विचार करायला गेला तर कौशल बोराडेला हा चौकार अर्जित करण्यासाठी संघर्ष जरूर करावा लागला होता. परंतु इथे डॉट बॉलची संगता गोलंदाज गणेशच्या माध्यमातून चांगला फटका, वेट अँड वॉच, संयमी खेळ आणि बॉल जाते लॉंग ऑफच्या डोक्यावरून सीमारेखा पार. कौशल ब्रँडेड सिक्सर ठोक तो डीजे. थँक्यू थँक्यू थँक्यू. थोडंसं डीजे आम्ही आपल्याला थांबवत आहेत. आम्ही विनंती करत आहोत श्रीमान संतोषजी माळे साहेब उपस्थित झालेत, त्याचबरोबर सन्माननीय श्रीमान चंद्रकांतजी मेनमेने साहेबांचं देखील नुकताच आगमन या स्पर्धेच्या ठिकाणी होत आहे. अशोकजी तिकंडे साहेब देखील उपस्थित झालेले स्पर्धेचा आनंद घेण्यासाठी आम्ही या तिन्ही मान्यवरांना आमच्या लाडक्या आयोजकांच्या वतीनं विनंती करत आहोत पण व्यासपीठावरती यावं. आम्ही आपलं सहर्ष स्वागत करत आहोत. चला थोडं फास्ट करा, आम्ही दोन्ही टीमला हीच रिक्वेस्ट करत आहोत कारण मॅनेजमेंट टीमकडून आमच्या संपूर्ण कॉमेंट्री पॅनलला सातत्यानं सूचना येत आहे. आम्ही रिक्वेस्ट करतो दोन्ही टीम चला एकत्रित येऊ नका प्लीज, थोडं फास्ट करा. येस, नेक्स्ट मॅचचा कॉल सुद्धा देऊया. स्वराज तीर्थ 11 नेवाळी आणि त्याच्या विरोधात कोलिवली टीम. मध्यंतरावर आपला टॉस केला जाईल याची आपण नोंद घ्यायची आहे. या लॉट्स मधला पहिल्या फेरीतला तिसरा सामना आपल्या भेटीला जरूर आहे. एकीकडे आपण पाहतोय मानगाव टीम आणि त्याच्या विरोधात बॅटिंग लाईन साकारत असताना एक्सेल टीम पाहायला मिळते. हा खेळ खरं म्हटलं तर क्रिकेटचा की विशेष सन्मान या स्पर्धेच्या ठिकाणी आपण करत आहोत. श्रीमान विलासजी जाधव साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान आम्ही करत आहोत. या स्पर्धेचे लाडके आयोजक श्रीमान मंगेश दादा पवार यांच्या शुभ हस्ते हा पुढील सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करत आहोत. तर यावं जाधव साहेब, आपला छोटासा सन्मान आम्ही या स्पर्धेच्या वतीनं करत आहोत. सन्मान मूर्ती आपण पाहतोय, सन्मान या ठिकाणी केला जातोय. दरम्यान येस अंपायर संगम बोराडे याने जर षटकार हॅट्रिक मारली, केतनजी बडेकर आणि रविदादा कांबरी यांच्या वतीनं 1000 रुपयांचं पारितोषिक देऊन त्यांना सन्मानित करण्यात आहोत. लगेचच आपण सन्मान करूयात. जाधव साहेबांचा शुभ सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आम्ही करत आहोत. या स्पर्धेचे लाडके आयोजक श्रीमान मंगेश दादा पवार त्यांच्या अगदी निकटवर्ती त्यांचा सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करत आहोत. विशेष सन्मान जाधव साहेबांचं या स्पर्धेच्या वतीनं आम्ही करत आहोत. त्याचबरोबर सुनील आहिर साहेब जे पुरस्कर्ते आहेत मानगाव संघाचे, त्यांचा सुद्धा सन्मान आम्ही करत आहोत. यावं सुनीलजी आहिर साहेब, आपला सुद्धा आम्ही सन्मान या स्पर्धेच्या वतीने करत आहोत. साई 11 या नावाने आज मानगाव संघ खेळतो आणि त्या संघाचे पुरस्कर्ते स्वतः देखील एक चांगले खेळाडू राहिलेले आहेत आणि आज पुरस्कर्त्यांच्या भूमिकेमध्ये त्यांचा आम्ही सन्मान या स्पर्धेच्या वतीने करत आहोत. मान सरपंच साहेब मंगेश आहिर साहेबांच्या वतीनं षटकार हॅट्रिकसाठी 1000 रुपयांचं पारितोषिक देऊन सन्मानित करण्यात येईल. नो बॉल हा पंचांचा इशारा. त्यापुढील सन्मान आपण या स्पर्धेच्या वतीनं करत आहोत. नो बॉल हा पंचांचा इशारा आलेला. अर्थातच फ्री हिट बॉल फेस करण्यासाठी ऑन स्ट्राईक आपण पाहतात कौशल बोराडे आलेले. तर मजा येणाऱ्या मॅच मध्ये या पुन्हा एकदा वळूयात
आपण कॉमेंटरी बॉक्सकडे. थँक्यू. रविदादा कांबरे आणि केतनजी बडेकर यांच्याकडून संगम बोराडे यांच्या षटकार हॅट्रिकला तब्बल 1000 रुपयांचे कॅश प्राइज असेल. आणि चौकार आणि षटकार हॅट्रिकसाठी रविदादा कांबरे यांच्याकडून तब्बल 1000 रुपयांचं पारितोषिक असेल. अगदी संधीचा फायदा घ्यायचा आहे, परंतु इथे जाऊया मॅचकडे. येस सर, स्कोर बॉलरवर फ्री हिट आणि चेक केलं जाईल. सचिनजी बोराडे साहेबांना आम्ही विनंती करत आहोत की आपण यावं व्यासपीठावरती. आम्ही आपल्याला विनंती करत आहोत की आपण या व्यासपीठावरती. आपलं स्वागत आहे. गोलंदाजावरती आक्षेप जरूर नोंदवला होता, परंतु या ठिकाणी चेक केलं जाईल. अगदी या ठिकाणी मात्र एकेरी स्वरूपातली धावा आहे आणि एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली जाते. अगदी फ्री हिटचा बॉल होता, परंतु त्याच्यावरती पाहिजे तितकं मोठं आक्रमण चढवता आलं नाहीये ते मात्र बॅटरला. दरम्यान इथे धावसंख्येचा विचार करायला गेलं, अगदी तुमच्यापर्यंत निर्णय जरूर थोड्या वेळात सुपूर्द केला जाईल टेक्निकल टीमच्या माध्यमातून. फार चांगलं खरं म्हणायला गेलं तर नियम आणि त्यातून मंगेशदा पवार यांचे आयोजन दिमागदार स्थितीत आपल्याला पाहायला मिळतंय. पंचांनी जसं गोलंदाजावरती आक्षेपाला सूचित केलं, तदनंतर आता बॉलिंग चेक जरूर केली जाईल आणि तदनंतर आपण पाहतोय टेक्निकलचा निर्णय आमच्यापर्यंत जरूर येईल. आमचे ऑफिशियल जीवन माळी सर या ठिकाणी जरूर पाहायला मिळतील. दरम्यान संगम बोराडे असू द्या किंवा कौशल बोराडे, दोन्ही बॅटर्ससाठी बाळा बोराडे अर्थात जय बोराडे कशिला यांच्याकडून तब्बल षटकार आणि षटकार ॲटीसाठी तब्बल 2000 रुपयांचे कॅश प्राइज असेल. चला जाऊया अंपायर पर्यंत आमचं डिसिजन पोहोचलेलं आहे. रोशन पानसरे यांच्याकडून एक्सेल टीमला षटकार ॲटिकसाठी 500 रुपये. दरम्यान धावसंख्येचा विचार करायला गेला धावा जाऊन पोहोचल्या ते आतापर्यंत 29 आकड्यावरती 29 रन्स स्कोर बोर्ड. संतोष गोलंदाजी मार्क वरती आहे, तिसरा बॉल घेऊन येतोय मैदानात. पहिला बॉल नो आलाय, त्याच्या फिकीचा तिसरा बॉल होता. अर्थातच इथे अधिकृत 2 बॉलची फिकी आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या जाऊन पोहोचले ती मात्र 30 या आकड्यावरती.
फार चांगली गोलंदाजी संतोषच्या माध्यमातून मैदानात केली जाते. समोर आहे बलाढ्य आव्हान. चांगला फटका यावेळी कौशल बोराडेच्या बॅट मधून, परंतु घडतंय काय इथे मात्र झेल झालाय ड्रॉप आणि इथे येतोय खणखणीत चौकार. साऱ्या या दुनियेत वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. वाकस चषक ठेवलाय मंगेश पवार दादा आयोजित. तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राईज संगम बोराडे आणि कौशल बोराडे यांच्यासाठी. अर्थातच बाळा बोराडे उर्फ जय बोराडे कशिले यांच्याकडून तब्बल 2000 रुपयांचं कॅश प्राईज असेल षटकार हॅट्रिकसाठी यांच्या. परंतु इथे चौकार आलाय पहिला, तो आता कौशलच्या बॅटमधून. गोलंदाज संतोष फार चांगलं स्पेल हाताळत होता. पुन्हा एकदा आक्रमण चढवतोय. अगदी मी तर म्हणेल क्षेत्ररक्षक तैनात आहे तोपर्यंत लॉंगॉनचा खेळाडू चेंडू उचलेपर्यंत एक धाव जरूर कंप्लीट झाली. हे एका धावेच्या मदतीने धावसंख्या पुढे सरसावली आहे, जाऊन पोहोचली ती अद्याप पर्यंत 35 या आकड्यावरती. 35 रन्स ऑन स्कोर बोर्ड विदाउट लॉस. उत्तमरित्या स्पेल पाहायला मिळत होता, परंतु इथे जर पाहायला गेलं तर एक चौकार पहिला बॉल नोच्या स्वरूपात पाहिला. पुन्हा एकदा संगमच्या बॅटमधून आक्रमण पाहायला मिळतंय, परंतु माणगाव टीमचं क्षेत्ररक्षण फार तरबेज आहे. मी तर म्हणेल अगदी व्यूहरचना फार चांगली केली आहे. आणि तदनंतर तुम्ही पाहायला गेलं तर या धावा मात्र रोखण्याचा प्रयत्न जरूर होतोय सातत्याने, कारण अद्यापपर्यंत आपण पाहतोय तिसरा स्पेल चालू आहे मैदानात आणि एक बॉल शिल्लक येतो तिसऱ्या स्पेल मधला. तिथे फक्त 5 मोठे फटके आलेत. पुलर लेन इथे मात्र वापर करता आला नाही. बॅटरला ब्रह्मास्त्र निर्माण करून दिलं होतं कौशलला, परंतु इथे एकच धाव. 3 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि धावसंख्या जाऊन पोहोचली ती टोटल 37 या आकड्यावरती. 37 रन्स ऑन स्कोर बोर्ड विदाउट लॉस. ठोक डीजे वरत. चषकाची चर्चा रायगड जिल्ह्यात. मंगेश दादाच्या वाकस चषकाची चर्चा रायगड जिल्ह्यात. चषकाची चर्चा रायगड जिल्ह्यात. मंगेश दादाच्या वाकस चषकाची चर्चा रायगड जिल्ह्यात. यस, थँक्यू डीजे. विकास दादा शिंदे, चंद्रकांत दादा मिणमिणे, विकास कराडकर, प्रणय भिलारे या मान्यवरांचं या ठिकाणी आगमन झालंय. विनंती असेल की आपण मंचावरती स्थानपन्न व्हायचंय. त्याच समेत संतोषदा माळी यांचं सुद्धा आगमन झालंय. आपणास सुद्धा विनंती की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हा. स्पर्धेच्या माध्यमातून आपला सर्वांचं या ठिकाणी सहर्ष स्वागत आहे. रोशन पानसरे यांच्याकडून चौकार हॅट्रिकसाठी आणि षटकार हॅट्रिकसाठी एक्सेल टीमला 1000 रुपयांचं कॅश प्राइज आहे. जरा टायमिंग कडे लक्ष केंद्रित करा प्लीज. ऑफिशियल तशी तंबी द्या, कारण सातत्यपूर्ण विलंब मला वाटते सकाळचे 6 वाजतील. विकेट हॅट्रिकसाठी अशोकजी तिकंडे यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल.
आदरणीय जयेशदादा दळवी यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपलं सुद्धा सहर्ष स्वागत. या आपण सुद्धा मंचावरती. वाकची चॉकलेट बॉय अर्थातच जयेशदादा दळवी. चला मॅच कडे जाऊया आपण. अगदी सागर गोलंदाजी मार्कवरती ज्याने पहिलं षटक हाताळला होता. अवघ्या 12 धावा त्याने खर्च केल्या होत्या, परंतु सागरच्या हातात सांघिक कोट्यातलं चौथं आणि वैयक्तिक दुसरं षटक आलंय. हवाई सफर आगे चेंडू हवेत क्षेत्ररक्षक तैनात आणि दादा दिवसा कारण होतं आम्हाला सांगायला की समोर सूर्य आहे. आता इथे तारे एकच चंद्र दिसत होता मला आज, परंतु असो मी त्याच्याकडे जाणार नाही. परंतु मित्रा सध्या एक जरूर सांगून देईल तुला की क्रिकेटमध्ये अशी संधी निर्माण करून देणं फार मोठा धोका आहे आणि हा धोका तुम्ही आता पत्करलाय. मोठा धोका आहे. गोलंदाजीचा आकांत जरूर चालू आहे सागरकडून, परंतु इथे तेवढी 7 फिल्डरकडून मिळाली नाहीये. दरम्यान पुन्हा एकदा डॉट बॉलची संगता करतोय गोलंदाज सागर. अगदी सहजरित्या झेल टिपायला पाहिजे होता, झेलपर्यंत पोहोचला, परंतु असं म्हटलं जातं की टोपली असती तर नक्कीच तो कॅच कॅरी झाला असता, परंतु इथे घडलं वेगळं. हा फटका घ्या हे मी सांगून देईल. ज्या फिल्डरने कॅच सोडला होता ना त्याला हे नक्कीच सांगून देईल की क्रिकेटमध्ये तुम्ही संधी जीवा निर्माण करून देताना त्यावेळी धोका जरूर तुम्ही पत्करलेला असतो. इथे मात्र षटकार आलाय, कारण ज्याचा झेल ड्रॉप केला त्याच्याच बॅटमधून तुम्हाला षटकार पाहायला मिळतोय. कौशल बोराडे सध्या फार मोठी तगडी फाईट देत आहेत. आता षटकाराला षटकाराच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 45 आकड्यावरती. 45 रन्स स्कोर बोर्ड विदाउट लॉस. फार चांगला इतिहास संघर्ष सध्या मैदानावरती रचला जाईल का, कारण इथे ही जोडी अजूनही मैदानात टिकून आहे. अद्यापपर्यंत मला वाटतं नवनाथ आमच्यापर्यंत माहिती पुरवत आहेत की पहिल्या मॅचला आजच्या डे नाईट स्पर्धेतला 60चा स्कोर होता, त्याच्यानंतर हा स्कोर काहीतरी वरती गेलेला दिसून आला नाहीये. परंतु इथे संधी आहे एक्सेल टीमकडे. पुन्हा एकदा फटका बॅकफुटवरती जाऊन खेळण्याचा प्रयत्न केला, परंतु इथे एकच धाव कौशलच्या बॅटमधून पाहायला मिळेल आणि तदनंतर मात्र इथे आता स्ट्राईक झालाय रोटेड. ज्या संगमने पहिला करारी फटका खेचला होता, 2 बॉल फेकल्याच्या नंतर तिसऱ्या बॉलवरती आला होता षटकार. सुरुवात फार चांगली केली होती, परंतु तोच संगम आता स्ट्राईक वरती आहे. सागर त्याला पुन्हा एकदा गोलंदाजी करताना दिसेल. हवाई सफर पूर्ण हवेत बॉल, क्षेत्ररक्षक तैनात आहे, प्रयत्न केलेच जात आहेत, परंतु या ठिकाणी पुन्हा एकदा झेल झालाय ड्रॉप. मगाशी कौशल बोराडेचं जीवदान, आता संगम बोराडेला जीवदान. फार मोठ्या चुका मानगाव टीम. सातत्यपूर्ण मी म्हटलं की प्रयत्नांमध्ये संकट जरूर येतात, परंतु संकटावरती मात करून पुढे जाण्याची जिद्द असणं फार गरजेचं आहे. आणि संकट सोपं आहे आणि त्याला तुम्ही कठीण करून घेताय. हा प्रकार सध्या पहिल्याच इनिंग मध्ये पाहायला मिळतोय. बाउंड्री आहे ना अंपायरी, चौकार. ओके, 50 धावा धावपळकावरती आहेत. हे समीकरण पहा. आता मात्र कोणतीही चुकी नाहीये. आता परतावं लागेल संगम बोराडेला. पहिला विकेटचं पतन, मोठा धक्का आहे आता एक्सेल टीमला. ठोक तू डीजे वरत. येस, थँक्यू डीजे. स्पीडअप करा जरा, कारण नंतरचे प्लेयर आपण तयारीत राहा.
4 षटकांचा वाजवी खेळ संपलाय. धावसंख्या आपण पाहतोय अर्धशतकी खेळी धावपळकावरती पाहायला मिळते. अर्धशतकानंतर विकेटचं पतन पाहायला मिळालं. फार चांगली पार्टनरशिप मी तर म्हणेल यावेळी रचली गेली कौशल बोराडे आणि संगम बोराडेच्या माध्यमातून. चैतन्य गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. अगदी काटक शरीरयष्टीचा खेळाडू आहे, परंतु आता मैदानात कितपत चैतन्य राखतोय याच्याकडे तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा सुद्धा पाहायला मिळत आहेत. क्या बात आहे. आणि मला वाटतंय चांदईच्या मैदानावरती मानगाव टीम आज डेच्या स्वरूपात तिथे अंतिम सामन्यात त्यांनी दखल दिली आहे. शुभेच्छा असतील त्या सामन्यासाठी सुद्धा, परंतु गोलंदाज चैतन्य. शॉर्ट पिच बॉल आणि यावेळी पहा इन स्विंग आणि त्याच्यानंतर आलाय मोठा फटका. इथे खेळण्याच्या नादात कौशल बोराडेच्या परतीचा प्रवास. रंगणार मैदानात नाही खेळ क्रिकेट रंगणार मैदानात. फार मोठे झटके. जर चैतन्यकडे इतकी मोठी खासियत आहे तर अशा वेळी मानगाव टीम त्याला बॅकफुट वरती ठेवणं कितपत योग्य ठरलंय मला माहित नाहीये, परंतु त्याने या प्रश्नाचं उत्तर पहिल्याच बॉल वरती दिलंय. ऍक्शन जरूर गोलंदाजीची पाहू शकता. आक्रमकता आहे आणि त्या आक्रमकतेत जर तुम्ही पाहायला गेलं तर कौशल बोराडेच्या पारीचा अंत त्याने घडवून आणलाय. फार मोठा झटका आहे. कैलासजी शिनारे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. पहिली विकेट चैतन्याच्या पारड्यात जरूर आले आहे, परंतु इथे दुसऱ्या विकेटचं पतन टीम एक्सेलचं पाहायला मिळालंय. स्ट्रायकर एंड वरती न्यू बॅटर मैदानात संकेत. बॅकफुट वरती जाऊन पंच करण्याचा प्रयत्न संकेतचा, परंतु इथे आपण पाहतोय ना की बंटी हा बॅटर मैदानात दाखल झालाय. संधी निर्माण करता करता कौशल बोराडे परतला होता, परंतु तदनंतर आपण पाहतोय समोर आगे संकेत हा बॅटर. बॅक साइड जरा आवाज शांत करा. फटका उचलण्याचा प्रयत्न. फुलटॉस बॉल होता, लोअर फुलटॉस, आणि त्याच्यावरती मात्र समीकरण थोडंसं बिघडलं संकेतचं. इथे एकेरी स्वरूपातली धाव येते. आता पाहूया, बंटी संधी निर्माण करून दिली होती, परंतु ज्या बंटीवरती अपेक्षा जरूर होत्या, परंतु चैतन्य फार चांगली गोलंदाजी सध्या मैदानात करतायत. 7 नंबरची जर्सी मला वाटतं चैतन्यने परिधान केलेली, परंतु आता सध्या मानगाव टीमसाठी फार लाभदायक फटका पाहायला मिळतोय बंटीच्या बॅट मधून. इथे बॉल जातोय तो मात्र 6 धावांसाठी कणकणीत षटका. षटकाची चर्चा झाले रायगड जिल्ह्यात. षटकाची चर्चा झाले रायगड जिल्ह्यात. 57 धावा धावपळकावरती लागल्या गेल्यात. अजूनही मला वाटते 2 बॉल बाकी आहेत. आज एक्सेल टीम साठी तो स्कोर रचण्याची संधी आहे, परंतु इथे फटका टॅप करून जरूर केले गेलेत. इथे 1 धाव कंप्लीट झाले. आणि काय घडलंय मैदानात आता पाहूया काय घडलंय मैदानात, परंतु पंचांचा निर्णय आमच्यापर्यंत जरूर येईल. मला वाटते रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद होईल. थांबला तिथे संपला असा प्रकार जरूर पाहायला मिळाला, परंतु इथे चैतन्यने ते पार केलं कार्य. आता लास्ट बॉल असेल आणि या लास्ट बॉल मध्ये कितपत धावा एक्सेल टीमच्या धावपळकावरती पाहायला मिळतील. बंटी बाद झालेत, परंतु न्यू बॅटर मैदानात दाखल होतील शेवटचा बॉल खेळण्यासाठी. संदीप
एक मोठा षटकार थोडासा चैतन्यला निराशा जरूर देऊन जातोय, परंतु काम फार चांगलं आहे चैतन्याचं. चांगला स्ट्रोक, यावेळी मात्र बॉल जाईल 4 धावांसाठी चौका. मंगेश दादा पवार आयोजक खास चषक त्याचा हाय फेमस. त्याचा हाय फेमस. चषक त्याचा हाय फेमस. त्याला ऋणातीत यायला ऊस. सजलंय गावदेव मैदान वाकस. गावदेव मैदान वाकस. सजलंय गावदेव मैदान वाकस. फाईट वन साईट कोण गाजवणार. यस, स्वराज तीर्थ 11 नेवाळे आणि त्याच्या विरोधात कोलिवली टीम. सो प्लीज या आपण टॉस करण्यासाठी. 62 धावा धावफलकावरती लागल्या गेल्यात. विजयासाठी 63 धाव संख्येची गरज आहे. एक्सेल टीमने आतापर्यंतचा हायस्ट स्कोर जरूर रचलाय, परंतु हा हायस्ट स्कोर पार करणार का माणगाव टीम, ती पाहणं फार औचित्याचे ठरेल. तत्पूर्वी जाऊया मान्यवरांच्या स्वागत सोहळ्याकडे. आदरणीय बबनदादा बागीत आणि आदरणीय आनंद डायरे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं सहर्ष स्वागत. आदरणीय जगनदादा जाधव यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपलं या ठिकाणी सहर्ष स्वागत. YouTube चॅनल वर बसा तुम्ही बघत. KTC लाईव्ह YouTube चॅनल वर बसा तुम्ही बघत. अरे मंगेश दादाच्या वाकस चषकाची चर्चा रायगड जिल्ह्यात. श्रवण, चला आपण स्वागत सोहळ्याकडे जरा जाऊयात. तर टॉस करून घ्या त्वरित अजिंक्य. स्वराज तीर्थ 11 नेवाळी आणि त्याच्या विरोधात कोलिवली टीम. टॉस करून घ्या प्लीज पहिला. हा लास्ट कॉल आहे दोन्ही टीमसाठी, अन्यथा सामन्याची षटके कमी केली जातील. हे वाकसकरांचं आयोजन आहे, यात कोणतीही चुकी होणार नाही. आज थोडं मी तर म्हणेल थोडं लेट झालंय, परंतु उद्या बरोबर परफेक्ट टाइमला बॉल पडेल यात कोणती शंका नाहीये. रोशन पानसरे यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी तब्बल 500 रुपयांचं कॅश प्राइज आणि सुहास बोराडे यांच्याकडून 3 विकेटसाठी एका ओव्हरमध्ये 3 विकेट घ्या, 500 रुपये घेऊन जा. अशोकजी तिकंड यांच्याकडून षटकार हॅट्रिकसाठी 500 रुपयांचा कॅश प्राइज. चला बॉल पाठवा मैदानात प्लीज. गार्गी भास्कर कांबरे यांच्याकडून विकेट हॅट्रिकसाठी 500 रुपये.
आणि याच दरम्यान आपण इथे पाहुण्यांचा हेतुजित मान आणि शुभसन्मान अशा दिशेनं जातोय. आपण बघू शकतोय खूप मानाची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते आहे. माननीय श्री मंगेशदादा पवार यांच्या मेहनतीतून यांच्या सपोर्टच्या जोरावरती खरं तर संपूर्ण वाकस टीम करून भरवलेला हा वाकसकर चषक आपण बघतोय. आणि इथे पाहुण्यांचा शुभसन्मान आपण करतोय. मी विनंती करेन माननीय श्री चंद्रकांत दादा मिनमिने यांना की आपण यायचं आहे. आपला एक हेतुजित मान आणि शुभसन्मान मात्र इथे केला जातोय. हा छोटासा शुभसन्मान आपण स्वीकारायचा आहे. आणि हा शुभसन्मान करण्यासाठी मी विनंती करेन आमचे आदरणीय तेजसदादा जाधव यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नक्की सरांचा शुभसन्मान इथे संपन्न करून घ्यायचा आहे. मैदानामध्ये सामना देखील खूप चांगल्या रीतीचा आपण बघू शकतोय. परंतु इथे इनिंग ब्रेक झाला तर आपण पाहुण्यांच्या शुभसन्मानाच्या दिशेनं वळलो आहे. तर इथे पाहुण्यांचा शुभसन्मान होत असताना आपल्याला बघायला भेटतो आहे. स्पर्धा भरपूर मानाची आपल्याला पाहायला मिळते आहे. आणि आज हा मानाचा चषक जर बघायला गेलं तर आज पहिल्या रजनीमध्ये खरं तर खूप चांगल्या पद्धतीने उमटत असताना आपल्याला बघायला भेटतो आहे. आणि इथे पाहुण्यांचा हेतुजित मान आणि शुभसन्मान मात्र या व्यासपीठावरती होत असताना आपल्याला बघायला भेटतो आहे. खूप चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं आहे. ज्या व्यक्तिमत्वांनी बघायला गेलं तर आज त्यांचा अमूल्य वेळ या संपूर्ण स्पर्धेसाठी दिला. आणि नक्कीच त्यांची उपस्थिती आज या व्यासपीठावरती मिळाली असे गोड व्यक्तिमत्व आपल्याला पाहायला मिळतं आहे. माननीय श्री चंद्रकांत भाऊ मिनमिने यांचा हेतुजित मान आणि शुभसन्मान मात्र नक्कीच इथे होत असताना आपल्याला बघायला भेटतो आहे. तदनंतर आपण अजून एक छोटासा शुभसन्मान करतो आहे. आदरणीय आमचे संतोषदादा माळी यांना विनंती करेन की आपलाही हेतुजित मान आणि शुभसन्मान होतो आहे. आणि हा शुभसन्मान करण्यासाठी मी विनंती करेन मी आदरणीय आमचे नक्कीच दीपक भाऊ मोरे यांना की आपल्या शुभस आपण दादांचा हेतुजित मान आणि शुभसन्मान इथे करून घ्यायचा आहे. खूप चांगलं व्यक्तिमत्व आपल्याला बघायला भेटतं आहे. आणि या व्यक्तिमत्वांचा हेतुजित मान आणि शुभसन्मान या दरम्यान उद्देशन आपल्याला बघायला भेटतो आहे. मायेच्या आपुलकीची प्रेमळ चाल आणि तदनंतर स्पर्धेचा मुवमेंट देऊन मात्र नक्कीच इथे दादांचा हेतुजित मान आणि शुभसन्मान होत असताना आपल्याला बघायला भेटतो आहे. तदनंतर अजून एका छोट्याशा शुभसन्मानाच्या दिशेनं आपण जातो आहे. मी विनंती करेन मिरचुली गावचे गोड व्यक्तिमत्व आदरणीय आमचे विकासदादा शिंदे यांना की आपलाही एक हेतुजित मान आणि शुभसन्मान या व्यासपीठावरती केला जातो आहे. दादांना विनंती असेल की हा छोटासा शुभसन्मान आपण स्वीकारायचा आहे. आणि या स्पर्धेचे एक गोड व्यक्तिमत्व खरं तर ज्यांच्या मेहनतीतून भरलेली ही स्पर्धा आपण बघू शकतो आहे. आमचे माननीय श्री मंगेशदादा पवार साहेबांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण नक्कीच दादांचा हेतुजित मान आणि शुभसन्मान इथे करून घ्यायचा आहे. खरं तर भरपूर चांगली स्पर्धा आहे. आणि हे गोड व्यक्तिमत्व ज्यांनी बघायला गेलं तर आमचा संपूर्ण मॅनेजमेंट टीमला सपोर्ट दिला. आणि आज ही संपूर्ण स्पर्धा पहिल्या रजनीमध्ये आपण बघू शकतो यशस्वी पद्धतीने मात्र पार पडत असताना आपल्याला बघायला भेटते आहे. आणि हा हेतुजित मान आणि शुभसन्मान मात्र इथे होत असताना आपल्याला बघायला भेटतो आहे या व्यक्तिमत्वांचा. येस थँक्यू प्रकाश. जाऊया मॅचकडे. अर्थातच गोलंदाजी मार्कवरती कौशल बोराडे पहिला बॉल चुकीचा फेकत होता. त्यानंतर एक चांगला फटका जरूर एकेरी दावेचा पाहायला. त्यानंतर स्ट्राईक रोटेट झाली. त्यानंतर आपण पाहतोय बॅटर राजेंद्रच्या बॅटमधून येतोय खणखणीत चौकार. चौकाराच्या मदतीने एक चांगली सुरुवात त्याच्या बॅटमधून पाहायला मिळतीये. अगदी मी तर म्हणेन 63 धावसंख्येचं टार्गेट आहे माणगाव टीमसाठी. आणि या 63 धावसंख्येचा पाठलाग करत असताना 2 बॉलची फिकी झाली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचले आहे ते अद्यापपर्यंत 6 या आकड्यावरती. मेवाली टीमचे कॅप्टन उपस्थित झालेत. प्लीज कोलिवली टीमचे पण आहेत. टॉस करून घ्या प्लीज. श्री चंद्रकांत मिनमिने वाईटचा कॉल. यांच्याकडून मात्र चौकार हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. पुन्हा एकदा वारंवार सातत्यपूर्ण चुका.
आणखी एक वाईट. करामत आणि नजाकत यात मधला फरक आता कौशल बोराडेला जाणणं फार गरजेचं आहे. मी म्हटलं होतं नाही, एकीकडे राजेंद्र आणि कुमार ही जोडी फार तुल्यबलता आहे. कारण जशी संगम बोराडे आणि कौशल बोराडेची जोडी आपण अनुभवली आहे तशीच मानगाव टीमची जोडी आपण अनुभवत आहे. कारण जिथे मात्र चुकी झाली तदनंतर राजेंद्रच्या बॅटमधून आलेला चौकार बरंच काही या सामन्यामध्ये सांगून देतोय की अजूनही हा सामना संपलेला नाही आहे. आमच्यासाठी बरीच मोठी मजल जरूर असेल मोठी, परंतु तिला सोपी करण्याचं कार्य आम्ही जरूर करणार. कारण या ठिकाणी आपण पाहतोय सातत्यपूर्ण 5 बॉल फेकले, त्यामध्ये 3 चुकीचे बॉल हाताळले गेले मात्र कौशलकडून. परंतु इथे या बॉलची गरज होती त्याच्याकरता मात्र ओळखला जातो कौशल. इथे डॉटची संगता केली आहे. डॉटच्या मदतीने मात्र धावसंख्या तिथे स्थिरावलेली आहे. राईट ऑफ ओव्हर आणि पुलरने 38 सर्कल भेदून मात्र फायदा घेतलाय. यावेळी बॉल जाईल डीप मिड विकेट रिजन चौकार. राजेंद्र वैखरेच योगदान त्यांनी सजविलं वाकस गावाचं मैदान. नवनाथ माली निशान बागडे धीरज घोसाळकरची मेहनत. नवनाथ माली निशान बागडे धीरज. क्या बात आहे. मनोहर दादा कराले यांच्या आवाजात मला वाटते लयबद्ध झालेल्या या दोन्ही लहरी या स्पर्धेचं थीम सॉन्ग यावेळी आपल्याला पाहायला मिळतंय. अगदी मंगेश दादांपासून तर संपूर्ण वाकसकरांवरती हे गाणं त्यांनी चित्रित केलंय. चांगल्या दोन्ही लहरी आपण पाहतोय. पुन्हा एकदा वाईटचा इशारा. आणखी एक वाईट पाहायला मिळतोय. प्रॅक्टिसचा अभाव. मी तर म्हणेल सध्या कौशलकडे तो स्टान्स पाहायला मिळत नाहीये. कारण ज्या स्पेलसाठी तो ओळखला जातोय आणि त्यातूनही पहिलं मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक कौशलच्या हातात दिलाय. थोडा धोका जरूर घेतलाय, परंतु असो अजूनही मॅचमध्ये बरंच काही बाकी आहे. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न. यावेळी मात्र कार्पेट पद्धतीने ऑनसाईडला फटका जरूर आलाय आणि इथे मात्र एकच धाव येते. हे एका धावेच्या मदतीने आपण पाहतोय धावसंख्या जाऊन पोहोचले ते अद्यापपर्यंत 14 या आकड्यावरती. लास्ट बॉल फर्स्ट ओव्हर. शेवटचा बॉल शिल्लक आहे तो कौशल बोराडेचा. पाहूया काय घडतंय. समोर आहे तो मात्र बॅटर कुमार. चलविचल जरूर पाहायला मिळाली. बॅटर मात्र स्थिरावले होते. इथे डॉटची सांगता पहिलं षटक या ठिकाणी समाप्ती पथावरती आलंय आणि पहिल्या षटकाच्या अंती बिनबाद 14 धावा या धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळत आहेत. चेक प्रकाश टॉस. थँक्यू सो मच. इथे आपण जातोय थेट टॉस बॉक्समध्ये. आपण बघू शकतोय टॉस केला जातोय. नेक्स्ट मॅच आपल्याला पाहायला मिळते आहे. नक्कीच आपण बघू शकाल आमचे भाई इथे आहेत आणि त्यांच्या शुभ असे मात्र नक्कीच हा टॉस होत असताना आपल्याला पाहायला भेटतो आहे. नेवाळी विपक्षात पबजी लवर्स कोलिवली या दोन संघादरम्यान आपल्याला बघायला मिळेल नेक्स्ट मॅच. आणि हा टॉस मात्र नक्कीच आमच्या भाईंच्या शुभ हस्ते होत असताना आपल्याला बघायला मिळतो आहे. इथे नेवाळी संघाने छापाचा कॉल केला आहे आणि यस छापा जिथे आला तर नेवाळी संघ प्रथम निर्णय काय असेल सांगतो थोड्या वेळाने. डिसिजन थोडासा पेंडिंग आहे तर लगेच तिकडे आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये जाऊया. थँक्यू. थँक्यू प्रकाश. अगदी हा आमचा मुरबाडचा आवाज आज या कर्जत नगरीत घुमताना दिसून येतोय. प्रकाश भल्ला आपलं फार चांगलं समालोचन मंत्रमुग्ध करताय. तमाम कर्जतकरांना या ठिकाणी आपलं सुद्धा पुनश्च स्वागत करेल. जाऊया मॅचकडे. अर्थातच कुणाल गोलंदाजी मार्कवर देत. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक हाताळत असताना कौशलने फार थोड्या चुका केल्यात, परंतु त्यातून या धावा 14 आकड्यावरती जरूर पाहायला मिळत आहेत. पाठलाग फार चांगला आहे. खरं म्हणायला गेलं तर जी सरासरी राखायची तिच्यापर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय मानगाव टीमचा पहिल्या षटकात तरी मी म्हणेल. कुणाल गोलंदाजी मार्कवर आहे. कुणालचा बॉल समोर आहे तो बॅटर राजेंद्र. नेक्स्ट मॅच आपण पाहणार आहोत स्वराज तीर्थ 11 नेवाळे आणि त्याच्या विरोधात पबजी लवर कोलिवली.
एक वेगळी ओळख. उद्या फार मोठं दर्शन तुम्हाला या मैदानावरती पाहायला मिळेल. पंचांचा नो बॉलचा इशारा. हाईट फॅक्टर फार महत्वपूर्ण आहे यावेळी. अगदी कमरेच्या वरती आवाक्याचा बॉल ज्याला म्हटला जातो क्रिकेटमध्ये, तर पाहायला गेला तर इथे झेल जरूर टिपला होता, परंतु गोलंदाज कुणालने पहिल्याच बॉलवरती चुकी केली असो, परंतु इथे मात्र फलंदाजाला जीवदान जरूर प्राप्त झालंय. उघडा डोले बघा नेट, कारण पुढचा बॉल फ्री हिट. इथे आणखी एक नो बॉल पाहायला मिळतोय. यस बंडी, यस बॉलर बाद होईल इथून. अगदी मला वाटते दुसरा बिमार आला त्याच्याकडून, त्यामुळे कुणाल या मॅच मध्ये तर गोलंदाजी करू शकत नाही सध्या तरी. संकट ज्याला म्हटलं जातं त्या संकटाला आमंत्रण दिलं कुणालने. पहिल्या बॉलवरती जी चुकी केली ती चुकी दुसऱ्या बॉलवरती घेऊन आलेत. संगम स्वतः संघाची नेतृत्वाची भूमिका साकारत असताना गोलंदाजीवरती पाहायला मिळत आहेत. बिग फाईट खरं म्हणायला गेलं तर दोन्ही टीम दरम्यान फार मोठा क्रिकेटचा संघर्ष पाहायला मिळतोय. संगमचा बॉल आपण पाहतोय, परंतु इथे फ्री हिट होतं आणि याच्यावरती समीकरण जर तुम्ही पाहायला गेलं तर अगदी फलंदाजाला परतायला सुद्धा लागलं असतं. तर आता एबीपी माझाचा डायलॉगच येतोय, त्यामुळे मी काही करू शकत नाही. उघडा डोले बघा नीट. घुटना टेक आणि तमाशा देख. इथे फलंदाज फार मोठी चुकी मैदानात करताना दिसून येत होता. कुमार राजेंद्र मला वाटते सध्या बॅटिंग लाईन वरती पाहायला मिळत आहेत. 2 चौकार राजेंद्रच्या बॅट मधून जरूर आलेत. मगाच्या सामन्यात इनिंग मध्ये संगमला बॅटिंगसाठी फार मोठा संघर्ष जरूर करावा लागला. 1 षटकार 1 चौकार त्याच्या बॅट मधून अनुभवला. तदनंतर मोठ्या धावा आल्या नाहीत. कौशलने 1 मॅन आर्मीची झुंज पण दिली. शॉर्ट पिच बॉल आणि इथे बॉल जाईल सीमारेखा पार. येतोय टीप मिड विकेट रिजन चौकार. डीजे वरत कमान. थँक्यू. 22 धावा अद्यापपर्यंत धावफलकावरती लागल्या गेल्यात. संगमचा नेक्स्ट बॉल राईट अप ओव्हर द विकेट. प्रयत्न फार चांगले आहेत. अगदी मी तर म्हणेल मानगाव टीम संगम बोराडे यांचे आता 2च बॉल शिल्लक आहेत, त्यामुळे आपण नेक्स्ट मॅच ओव्हरसाठी जाऊयात. अगदी पारितोषिक येत होता, परंतु असो 22 धावा धावफलकावरती आहे, ज्या चौकाराच्या अंती होत्या. तो आमचा नाही, कर्जत तालुक्याचा कबड्डीपट्टू आहे, यात कोणती शंका नाहीये. स्कोर विश्लेषण करू का? पहिल्या षटकात धावा होत्या 14. तदनंतर गोलंदाजीला आले ते कुणाल आणि त्यांनी 2 बिमर फेकले. तिथे मात्र एकेरी धाव, म्हणजे त्या 4 धावा येतील. बरोबर.
प्रत्येक नो वरती सिंगल रोटेट झाली आहे. येस येस, कारण नोची ती सिंगल रोटेट आणि त्याच्यानंतर एक नोची, अशा 2 धावा म्हणजे तिथे 4 कुणालच्या खात्यात धावा गेल्यात आणि तदनंतर संगमने पहिले 2 बॉल डॉट फेकली, त्याच्यानंतर चौकार आला, तदनंतर डॉट आलाय. आणि नुकतंच आपण बघू शकतोय इथे सन्मान्य आदरणीय आमचे केतनदादा बडेकर देखील इथे उपस्थित होत आहेत. त्यांचं देखील आपण हार्दिक हार्दिक असं शुभ स्वागत करूया. नेवाळी संघाला विनंती असेल की आपला डिसिजन जो असेल तो आमच्यापर्यंत कळवायचा आहे लगेच, कारण इथे डिसिजन आम्हाला फार महत्त्वाची गोष्ट आहे, त्यामुळे आपण लगेच कळवा. आणि मॅच देखील आपण मैदानाच्या आतमध्ये खूप चांगल्या पद्धतीने बघतायत. आणि मला वाटतं इथे नेवाळी संघाने टॉस जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण घेतले आणि तिकडे फलंदाजी करत असताना कोलिवली संघ आपल्याला पाहायला मिळेल. परंतु मैदानामध्ये हा सामना खूप चांगला आहे आणि तिकडे कॉमेंट्री बॉक्समध्ये मात्र नक्कीच या सामन्याचं धावतं वर्णन ऐकवत असताना आपण नक्कीच आपल्या सरांना बघतो आहे. येस, थँक्यू प्रकाश. चांगली गोलंदाजी सुद्धा पाहायला मिळते मैदानात. चांगली गोलंदाजी संगम बोराडेच्या माध्यमातून पाहायला मिळाली. एक चौकार जर सोडला तर बाकीचे 5ही बॉल संगमचे डॉट आलेत. ही खरं आहे, ही प्रेमा खातीर बरेचसे पाहायला गेलं तर कोण कबड्डीपट्टू म्हणेल, कोण क्रिकेटपट्टू म्हणेल, परंतु कर्जत तालुक्याचं एक वैभव सुद्धा संगमच्या माध्यमातून या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. कारण जिथे तुम्ही चांगला खेळ करता तिथे तुमचं नाव नावारूपाला जरूर पाहायला मिळतं. परंतु यावेळी जर तुम्ही पाहायला गेलं तर अगदी ड्रिंक ब्रेक झालाय, 2 षटकांचा वाजवी खेळ संपला आणि टोटल जाऊन पोहोचलेली आहे ते अद्यापपर्यंत 22 या आकड्यावरती. जरा मागच्या इनिंगकडे सुद्धा आपल्याला लक्ष केंद्रित करावं लागेल. नवनाथ आमच्यापर्यंत जरूर माहिती पुरवत आहेत की जिथे सागरने गोलंदाजी करत असताना पहिल्या स्पेलमध्ये 12 धावा खर्च केल्या, तदनंतर आला गणेश गोलंदाजीला, ज्याने दुसऱ्या षटकात तब्बल 14 धावा खर्च केल्या. म्हणजे या क्षणी जर पाहायला गेलं तर टोटल 26 धावा आपल्याला पाहायला मिळत होत्या. स्वराज तीर्थ 11 नेवाले टीमने स्वीकारले फिल्डिंग आणि बॅटिंगसाठी आमंत्रित केलंय पबजी लवर कोलिवली टीमला. तीन चौका आणि 3 छक्के यांच्यासाठी विकास शिंदे यांच्याकडून 500 रुपयांचे कॅश प्राइज. विकास शिंदे थांबण्याचं नाव घेणार नाहीयेत, कोणीही असू द्या. परेश दादा शिनारे यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. त्याच समेत केतनजी बडेकर यांचं सुद्धा आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती की आपण सुद्धा मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. स्पर्धेच्या माध्यमातून आपणा सर्वांचं सहर्ष स्वागत. कौशलची गोलंदाजी. कौशलची गोलंदाजी सामन्यात एक चुरस निर्माण जरूर करताना दिसून येणार आहे, कारण हे फार मोठं निर्णायक षटक आहे. एक्सल टीम जर विजयी झाली तर रविशेठ कांबरे यांच्याकडून तब्बल 5000 रुपयांचे कॅश प्राइज आहे. रविशेठ कांबरे काही टेन्शन घेऊ नका, केतन बडेकर त्या पारितोषिकाचे स्पॉन्सर आहेत. एकेरी स्वरूपातली धाव पाहायला मिळते. गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज. राईट अप ओव्हर द विकेट. चांगला फटका खेळण्याचा प्रयत्न, परंतु यावेळी मात्र एकच धाव येते.
पहा आता संत गतीचा क्रिकेट मैदानात पाहायला मिळालाय. कारण एकीकडे जर पाहायला गेलं तर कुणालने केलेल्या चुकांवरती फार मोठं पांघरून घातलं ते संगम बोराडेने मी म्हणेल. कारण त्या सामन्याला युटर्न जरूर देण्याचा प्रयत्न त्याच्या माध्यमातून त्या ओव्हरमध्ये झाला. आणि तदनंतर आता कौशलची गोलंदाजी पाहतोय, ज्या कौशलने पहिल्या षटकात 14 धावा खर्च केल्या होत्या. फार चांगलं कम बॅक त्याच्याकडून पाहायला मिळतंय. कारण बॅटर सुद्धा तेच आहेत, ते अजूनही बदललेले नाही आहेत आणि कोणतीही विकेट नाही आहे. परंतु इथे मात्र काय घडलंय ते पाहूयात. कारण इथे येईल चौकार. माझा घेऊया चेंडू बळीच्या डावा. येस, थँक्यू डीजे. रविशेठ कांबळे यांच्याकडून मात्र इथे 2 बॉल शिल्लक आहेत, एकच बॉल शिल्लक आहे. 1 विकेटसाठी रविशेठ कांबळे यांच्याकडून 1000 रुपयांचं कॅश प्राइज. कौशल तुमच्यासाठी संधी आहे. इथे काय घडतंय, चला क्या बात आहे. रविशेठ कांबळे यांचं पारितोषिक कौशल बोराडे यांच्या खिशात तब्बल 1000 रुपये. धावसंख्या जाऊन पोहोचली ती मात्र 29 आकड्यावरती. येणारे 12 बॉल शिल्लक आहेत आणि विजयासाठी आता मात्र 34 धावसंख्येची गरज आहे. रोशन न्यू बॅटर मैदानात दाखल झालेत. आणि याच दरम्यान आपण बघू शकतो आमचे माननीय श्री विकासदादा शिंदे यांच्या माध्यमातून जर बघायला गेले तर कुठल्याही संघानं चौकार रॅट्रिक असो किंवा षटकार रॅट्रिक असो, नक्कीच त्यांच्याकडनं मात्र नक्कीच 500 रुपयाचं कॅश प्राईज मात्र इथून लावलं जात आहे. चला जाऊया मॅच कडे. अर्थातच 12 बॉल आणि 34 धावसंख्येची गरज आहे. सामना फार अटीतटीचा आहे. मॅच कडे जरूर जाऊया. संकेत गोलंदाजी मार्कवर आहे. पहिल्या बॉलवरती एकेरी स्वरूपात ते धाव आले. तमाम क्रीडा रसिकांच्या नजरा या सामन्याकडे जरूर. चांगला बॉल, अटॅकिंग पॉवर संकेत या गोलंदाजाकडून पाहायला मिळते. क्या बात आहे. या बॉल नंतर ही अनाउन्समेंट जरूर मी करेल. वाईट आउटसाइड द ऑफ स्टंप. राजेश वैकरे जे अंपायरच्या भूमिकेत आहेत त्यांच्यासाठी पारितोषिक आलंय. बाई पेमारे यांच्याकडून पारितोषिक लागलंय, परंतु गोट्या अंपायर सारखा डान्स झाला पाहिजे. आता त्याच्या ते पारितोषिक मिळवण्यासाठी डीजे मास्टर सुद्धा सुटणे पाहिजे. आता मी शांत बसतो. जबरदस्त झेल, अगदी कॅच ऑफ द नाईट म्हणावी लागेल. कारण इथे
या स्पर्धेमधली सर्वोत्कृष्ट कॅच आतापर्यंत पाहायला मिळते. अप्रतिम झेल, लाजवाब. मंगेश दादाच्या वाकस चषकाची चर्चा रायगड जिल्ह्यात. दादाच्या वाकस चषकाची चर्चा रायगड जिल्ह्यात. मंगेश दादाच्या वाकस चषकाची चर्चा रायगड जिल्ह्यात. कवळे नाही तर खेळ क्रिकेट रंगणार मैदानात. नाही तर खेळ क्रिकेट रंगणार मैदानात. वाकस चषकाची चर्चा झाले रायगड जिल्ह्यात. वाकस चषकाची थँक्यू डीजे. कुणाल बोराडे ज्याने झेल टिपलाय, प्रसादजी रेवाले यांच्याकडून तब्बल 200 रुपयांचं कॅश प्राइज आलंय. आणखी एक विकेट आली तर सुहास बोराडे यांच्याकडून 300 रुपयांचं कॅश प्राइज येईल गोलंदाजाला. हवाई सफार, बॉल जाईल, बिग हिट, आउट ऑफ दी पार्ट, इट इज सिक्सर. माझा घेऊया चेंडू बळीच्या डावामध्ये. सामने पाहूया आपल्या टीव्ही आणि मोबाईल मध्ये. केटीसी लाईव्ह दिसते आज साऱ्या या दुनियेत. केटीसी लाईव्ह दिसते आज साऱ्या या 37 धावा धावफलकावरती लागल्या गेल्या आहेत. 63 धाव संख्येचा पाठलाग आहे. संकेतची गोलंदाजी, ही 2 बॉल अतिशय निर्णायक असतील या सामन्यामध्ये. जवळ आपण पाहतोय ना, चुरशीची लढत काय असते त्याचं प्रात्यक्षिक उदाहरण पाहायला मिळते. प्रत्येक मॅच आज हाय व्होल्टेज ड्राम्यामध्ये पाहायला मिळाले. हिंदी मधला डायलॉग आहे, आम के आम और गुटलियों के दाम. सध्या आमचा सीझन आहे बाई. आणि इथे मात्र येतील 2 धावा. 22च्या 2 धावा आपल्याला पाहायला जरूर मिळत आहेत. बॅटकट आहे, ओके बॅटकट आहे नवनाथ. सागर सलामीला जरूर कुमार आणि राजेंद्रला आपण पाहिलं होतं, परंतु सागर एक चांगली साथ देण्याचा प्रयत्न सध्या मैदानात करतो. एक चांगला स्पेल सागरच्या माध्यमातून आपण पहिल्या इनिंग मध्ये पाहिलाय. वाईडचा इशारा, आणखी एक करामत पाहायला मिळते. राजेश वैकर यांच्यासाठी पारितोषिक येत आहे. डान्स झाला पाहिजे. 500 रुपयांचं कॅश प्राइज आहे त्यांना. चांगला फटका, बॅकफुट वरचा पंच काय असतो, हे काय असतं माहितीये का. इथे फार चांगलं क्षेत्ररक्षण मी तर म्हणेल कौशल बोराडेच्या माध्यमातून, परंतु आमचे 12th मॅन फार एक्साइटेड आहेत. मला माहिती आहे एक्साइटपणा काय असतो. थर्ड अंपायर साठी याचं बाउंड्री चेक करायची, झेल बॉल कॅरी झालाय की नाही. चला अजिंक्य आणि आमचे ऑफिशियल, बाकी कुणी नाही जाणार तिकडे. दोन्ही 12th मॅन चला, तुमचं कामच नाहीये ते. जो निर्णय आमच्यापर्यंत येईल तो सपोर्ट केला जाईल. कारण खरं सांगायचं झालं ना तर स्पर्धा केटीसी लाईव्हच्या गावातच आहे. म्हणजे क्वालिटी आणि क्लिअरिटी याचं तंतोतंत उदाहरण म्हणजे केटीसी लाईव्ह. अगदी कर्जत तालुक्याला या थेट प्रक्षेपणात त्यांनी आणून ठेवलंय. त्यामुळे निर्णय येऊ द्या, त्यानंतर मग स्कोर कडे जावं लागेल. क्या बात आहे. खरोखर सध्या जर पाहायला गेलं तर
कौशल बोराडेचं या क्षेत्ररक्षणासाठी कौतुक जरूर करावं लागेल. निर्णय तुमच्यापर्यंत जरूर येईल, परंतु लाजवाब आहे आणि कॅमेरामनचं खास कौतुक करेल. बहुतेक आर्यन त्या कॅमेऱ्यावरती स्थित आहेत. या धावाच कॅरी केल्या जातील सर. येस, फार चांगली फिल्डिंग कौशल बोराडेच्या माध्यमातून. टोटल आता मात्र जाऊन पोहोचले 41-40 या आकड्यावरती. 41 रनचा स्कोर बोर्ड. अजूनही विजयासाठी इथे परतावं लागेल सागरला. विकेट तर आली आहे. 5 बॉल आणि 22 धाव संख्येचा थरार. दरम्यान आमचे साथी समालोचक योगेशदा ढोले यांचं या ठिकाणी आगमन झालंय. आपणास विनंती आहे या आपण मंचावरती. आपलं सुद्धा या ठिकाणी सहर्ष स्वागत. आदरणीय मयूरदादा कडाव यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांना सुद्धा विनंती आहे की आपण मंचावरती येऊन स्थानपन्न व्हायचंय. नेक्स्ट बॉल कडे जाऊया आपण. चांगला फटका आहे. 5 बॉल 22 ची आवश्यकता असताना इथे मात्र चांगली फिल्डिंग सुद्धा पाहायला मिळते. अफलातून फिल्डिंग. परंतु तदनंतर आपण पाहतोय या ठिकाणी काय घडलंय. गुड रनिंग बिटवीन द विकेट पाहायला मिळते. हा खरा म्हणायला गेलं तर झेल होता संगम बोराडेंचा, परंतु इतक्या लांबून येऊन प्रवास केला त्यानंतर संगम बोराडे बॉल पर्यंत आले नाहीत माहित नाहीये. परंतु इथे चुकी झाली, कारण इथे मोठा फटका जर आला असता तर आणखी सामन्याचं गणित सुद्धा बिघडताना दिसलं असतं. परंतु जे कुमारला साध्य करायचं होतं ते त्याने स्ट्राईक वरती येऊन जरूर केलंय. परंतु पाहूया अजूनही बॉल बाकी आहेत. हे क्रिकेट आहे, कारण आम्ही नेहमी म्हणतो क्रिकेटमध्ये तुम्ही संधी उपलब्ध करून दिली की तिचं सोनं मात्र होणारच. आणि इथे संगम एक चुकी महागात ठरली आहे. इथे षटकार जरूर आलाय. षटकाराच्या मदतीने टोटल जाऊन पोहोचले आहे ते अद्यापपर्यंत 49 या आकड्यावरती. क्या बात आहे. अगदी सामना हवा आहे, रोमहर्षक तसाच सामना या ठिकाणी पाहायला मिळतोय. पंचांकडे अपील तंत्राचा वापर जरूर केला जातोय, परंतु इथे परतावा लागेल. आता मॅच मध्ये जाऊया आपण. अगदी 49 धावा धावफलकावरती आहेत. 63 धावसंख्येचा पाठलाग करत असताना आता बॉल शिल्लक आहेत ते फक्त 2 आणि 14 धावसंख्येची आवश्यकता. संगम बोराडे मनमे लड्डू फुट गए. अगदी मी तर म्हणेल थोडंसं कुशीत गाजरं जरूर खात असतील, परंतु एक चुकी किती महागात पडली असती आणि संस्कार निभाटर मैदानात दाखल झालेत. परंतु मानगाव टीम बॅकफुटवरती गेले ना, त्याचं कारण जरूर होतं की अगोदरच्या इनिंगमध्ये जिथे मात्र जवळ दुसरं स्पेल आणि चौथं स्पेल होतं ना, ते फार महागडं ठरलंय. हा फटका आहे, इथे मात्र मोठा फटका जरूर येईल. बॉल आउट ऑफ दी पार्ट, सिक्सर. शेवटचा बॉल शिल्लक आहे आणि आता गरज असेल ती तब्बल 8 धावसंख्येची. क्रिकेटची मॅच आहे मित्रांनो. एक वेळ कबड्डीमध्ये इतर खेळांमध्ये तुम्ही सांगू शकता की अंदाज बांधू शकतात, परंतु सत्यात उतरवता येत नाही क्रिकेटमध्ये. इथे 1 बॉल 8 ची आवश्यकता आहे. हा चांगला फटका, परंतु बाळक मानगाव टीम या ठिकाणी अभिनंदन करेल ते मात्र एक्सल टीमचं. आणि मानगाव टीम आपलं सुद्धा गोड गोड कौतुक. फार चांगला
खेळ तुमच्या माध्यमातून या ठिकाणी पाहायला मिळाला. अगदी सुनीलदादा आहीर यांनी पुरस्कृत केलेला संघ, परंतु त्यांच्या विश्वासाला शेवटपर्यंत संघर्ष देत होता आणि सार्थ ठरवत होते, परंतु शेवटच्या क्षणी पराभवाचा सामना करावा लागलाय. एक्सर टीम आपलं अभिनंदन. तर लगेचच काही विशेष सन्मान या स्पर्धेच्या वतीनं आपण घेणार आहोत. सन्माननीय श्रीमान सचिनजी बोराडे साहेब या स्पर्धेच्या ठिकाणी उपस्थित, तर त्यांचा सन्मान आपण घेत आहोत. आम्ही पुढील सन्मान करण्यासाठी भास्करजी कांबळे साहेबांच्या शुभ हस्ते